महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आज आपण कोळेकर सरांचं संपूर्ण कुटुंब असेल, जवळा गाव असेल, येथे आपण मुलाखतींचं सध्या बरीचशी माहिती घेतोय. आज या आजच्या भागामध्ये थोडंसं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या देशी गोवंशाला पारंपरिक महत्त्व किंवा आपला गोवंश जास्तीत जास्त आपल्या राज्याच्या बाहेर जाण्यासंदर्भात त्याची प्रसिद्धीच्या संदर्भात माहिती घेऊया. सुरवसे साहेब, आम्हाला एक गोष्ट विचारायची की मागं तुम्ही गाईचं ढोहाळी जेवण केलेलं पाहिलं, तर गाईचं ढोहाळी जेवण करण्यामागचा उद्देश काय किंवा त्यांनी फायदा काय, किंवा आज तुम्ही मोठ्या लोकांमध्ये ते हे केलं किंवा आमचा काही शेतकरी काही 4 लोकांमध्ये पण करू शकतो, तर काय सांगता हे ढोहाळी जेवणाचं महत्त्व आणि करण्याच्या मागची भावना? आता ढोहाळ जेवणाचा निर्णय हा मला बऱ्याच जणांचा विरोध होता की ढोहाळ जेवणच करू नको म्हणून. पण माझ्या डोक्यामध्ये आलं की आपण छोटंसं ढोहाळ जेवण करूया. पण करता करता ते थोडंसं मोठंच झालं, माझ्यासाठी मोठं झालं. तर ढोहाळ जेवण केल्यानंतर ती इंस्टा क्वीन झाली, म्हणजे एवढी व्हायरल झाली. आणि सगळ्यांच्या परिस्थितीनुसार जर 5 लेडीज बोलवून जर ढोहाळ जेवण केलं तरी चालू शकतं. घरामध्ये सहकुटुंब परिवार किंवा आपल्या भावकीतील 4 लेडीज माणसं बोलवली तर ढोहाळ जेवण छोटंसं पण आपण करू शकतो. आणि ते केल्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये आपली थोडीशी वाढ होण्यामध्ये मदत होईल आणि सगळ्यांना गोडी लागेल, हा निर्णय माझ्या डोक्यामध्ये होता. म्हणून मी ते ढोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला आणि तो सक्सेस पण झाला आणि छान सुंदर प्रियाचं नाव पण झालं आणि तिच्यामुळं माझं पण झालं. धन्यवाद सुरवसे साहेब. मला कोळेकर सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. आत्ता नुकतंच आम्ही एक पुणे शहरातील शेतकरी श्री विकास जगताप वाल्लेकरवाडी चिंचवडचे, तर त्यांच्यासोबत आम्ही जोधपूर राजस्थानमधलं हे मोठं शहर या जोधपूरमध्ये गेलो होतो. जाण्याचं कारण हे होतं, जोधपूर शहरामध्ये एका कार्यक्रमासाठी त्यांची खिलार 6 बैलं आम्ही तिकडे नेली होती. आज तिथं गेल्यानंतर आज आम्ही चॅनलवाले पण फर्स्ट टाईम महाराष्ट्र राज्याबाहेर जास्तीत जास्त कर्नाटकपर्यंत गेलो होतो. पण आज जोधपूर शहरामध्ये खिलारचा डंका आज तिथं वाजलाय किंवा आज ते शहर आपल्या खिलारच्या प्रेमात पडलंय. जसं ह्यांनी सांगितलं की ढोहाळी जेवण केल्याने त्याच्याबद्दलचं प्रेम भावना किंवा एखाद्याकडं ती गाय घेण्याची भावना कुटुंबामध्ये आणण्याची जपण्याची वाढेल. आज आपला देशी गोवंश बैल जोधपूर शहरामध्ये जातात, ते दुसऱ्या शहरात जातात. ते तर खिलारवाडीसाठी ह्या सर्व गोष्टी पारंपरिक किंवा ह्या करणं किती गरजेचं आहे हे पहा. म्हणजे आता कुटुंब लहान आणि त्याप्रमाणे जसं प्रत्येकजण आपापल्या कुटुंबावर ते प्रेम करतो, तसं जे काही आता आपण शहरामध्ये बघतो, आता शहरीकरणामध्ये आता तुम्ही सूरज आणि आम्ही पुणे भागात राहतो. आता डॉग हा म्हणजे स्वतःच्या मुलाप्रमाणे लोक सांभाळतात. म्हणजे कुठं प्रवासामध्ये जर चाललो असेल तर 4 व्हीलरमध्ये त्याला एक पूर्ण सीट दिली जाते. आपण 3 BHKचं घर असेल तर 1 बेडरूम त्या डॉगसाठी दिलेली जाते. आणि त्याच्यासाठी जो काही महिन्याचा जो काही खर्च आहे त्या सगळ्या गोष्टीचा ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याची त्याची आवड जो तो करत असतो. तसंच ग्रामीण भागामध्ये जर त्या गोष्टीची जर विचार केला तर आपण गावात म्हणजे दाराला शोभा येण्यासाठी, आपली संस्कृती जपण्यासाठी एखादी खिलार चांगली देखणी जातीवंत गाई पाळली तर काय हरकत आहे. मग पाळली, ती नशिबानं आपल्या चांगली झाली तर तिची हौस पण आपण करणं कर्तव्य आहे. तसंच आता मग आपणाला हनुमंतरावनं सांगितल्याप्रमाणे जर आपण तिचं ढोहाळ जेवणाचा कार्यक्रम असेल, प्रत्येक जणांनी काही तिथं कॉम्पिटिशन लागून आहे की आज हनुमंतरावने असं केलं 200 माणसं म्हणून मी आज 400 माणसं बोलवेन आणि मग त्याच्यापेक्षा पुढचा म्हणेल मी 600 बोलवेन, असं कॉम्पिटिशन न करता एक गाईची हौस म्हणून. आणि ह्या गोष्टी आता म्हणजे सोशल मीडियामध्ये इतक्या व्हायरल होतात. 10मध्ये जर 2 लोकांनी जर ह्याचा आदर्श घेतला तर त्या 2 लोकांच्या नंतर अजून 4 लोकांनी जर आदर्श घेतला तर ही गाई एक आपल्या घरातले मेंबर होईल. आणि प्रत्येक म्हणजे की पूर्वजन आपले सांगत राहतात, म्हणजे दारात झोपेतनं उठल्यानंतर पहिलं गाईचं तोंड बघावं. तर अशी ही जर प्रथा आपली जर पुढं चालत राहिली, जर प्रत्येक जर उठला आणि गाईचं जर
म्हणजे की चेहरा बघितला आणि घराला जर समाधान लागत असेल, ह्या प्रत्येक गोष्टी किती पैसा असू दे, काही प्रॉपर्टी असू दे, समाधानासाठी चाललं आहे. तर ह्या गोष्टीतनं जर समाधान वाटत असेल तर करायला काय हरकत आहे. आणि ह्याच्यामध्ये अशी कुठं काही एवढी मोठी गुंतवणूक आहे. आज चांगली गाई जर म्हटलं, अति देखणी म्हटलं तर 1,00,000, 1,50,000, 2,00,000पर्यंत. कालवड जर छोटी घेऊन जर माणसाची दम काढण्याची जर इच्छा असेल तर 50,000पासून 40,000पासून गाई घेऊन तयार करू शकतो आणि खर्च नॉमिनल आहे. आणि आपला पण वेळ जाऊ शकतो. सोशल मीडियावरती ते बटणं इकडे तिकडं करण्यापेक्षा आपण गाईच्या समोर थोडं बसून त्याच्या निमित्ताने 4 माणसं येतील, त्याच्याबरोबर गप्पा होतील आणि विचाराची देवाणघेवाण होईल. आणि हेच आपल्याला जपायचं आहे. बाकी ह्याच्यापेक्षा काय आहे. तर मला असं एकंदरीत असं सांगायचं आहे की म्हणजे की गाईचं जे काही कार्यक्रम आहेत, आता हनुमंतरावने सांगितलं तो अवश्य जरूर करावा, की आपल्याला चांगल्या गोष्टी ह्या समाजामध्ये पसरायच्या आहेत आणि भावी पिढींना म्हणजे हे एक आपल्या म्हणजे पूर्वजनापासून चालत आलेली गोष्ट आहे, जपली पाहिजे, हा संदेश द्यायचा आहे आणि ह्यासाठी करणं गरजेचं आहे. सर, आता इथे एक मुद्दा ॲड करतो. आम्हाला मागे एक शेतकरी भेटले आत्ता एका कार्यक्रमामध्ये. ते म्हणले की आम्ही आमच्या घरामध्ये नुकतीच गाय आणली होती काही दिवसांपूर्वी, आणि त्याच्या अगोदर आम्हाला काही असं वाटायचं की ह्या अडचणी घरात आहेत, त्या अडचणी घरात आहेत, तर आपण गुरुजींना बोलवू, त्यांना थोडंसं दाखवू काय पूजा अर्चा करता येईल, काय त्या अडचणी दूर करण्यासाठी भावनिकदृष्ट्या किंवा आपल्या त्या दृष्टीने काय करता येईल. तर ते गुरुजी आले ज्या दृष्टीने, पण त्यांनी घराच्या आतमध्ये, कंपाऊंडच्या आतमध्ये आले आणि त्यांनी नेमकी गाय बघितली. ती म्हणले गाय कधी आणली? ते म्हणले गाय ह्याच आठवड्यात आणली आम्ही. ते म्हणले काही करायची गरज नाही, आता गाय आहे, हे सगळं तुमच्या दूर होईल. तर हे पण मला दोघांना विचारायचं की हे असं आहे का खरंच, की बाबा गाय घरात असणं ह्याचं एक वेगळंच वातावरण, महत्त्व वेगळंच आहे. मी तुम्हाला या संदर्भात एवढंच सांगेन की आता मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये अतिशय सिरियस पेशंट जातात आणि म्हणजे की कुटुंब काय त्यावेळेला भावनाविवश झालेलं असतं, पाहिजे तेवढा पैसा खर्च करत असतं. डॉक्टर पण त्यांच्या पद्धतीनं तितकाच प्रयत्न करत असतात आणि शेवटी डॉक्टरना आपण एक भावनिकता म्हणून विचारतो की डॉक्टर नक्की फरक पडेल ना आमच्या पेशंटला. डॉक्टर शेवटी काय म्हणतात, वरती त्याच्या हातात आहे, आपले प्रयत्न केलेले आहेत. तसं असेल, आपल्याला माहिती आहे की 33 कोटी देव गाई एका गाईत असतात. मग इकडं एका देवाला जाण्यासाठी एवढा खर्च करण्यासाठी 33 कोटी देव असणारीच जर वस्तू आपल्या दारात असेल तर कशाला काय करायचं आहे. तर शेवटी प्रत्येकजण कितीही शिकला, काहीही झाला, वरती बोट करतो. तसं मग आपण जर गाईकडे बोट केलं तर ह्याच्यापेक्षा वाईट काय आहे बरं. यस, धन्यवाद सर. एक शेवटचा प्रश्न, सुरवसे साहेब, आता तर आपण हे बरंचसं पाहिलं की ठीक आहे, गाय सांभाळल्यानंतर तिचं बरंचसं कौतुक, ह्या त्या सर्व गोष्टी केलं पाहिजे, तिचं पारंपरिक महत्त्व पाहिलं. गाईचं दूध पण आम्हाला हवं आहे, पण समजा आमच्या गाईला दूध कमी आहे किंवा आता लोकांचा आग्रह आहे की आमच्या गाईला 1 तांबेभरसर दूध पण पाहिजे, तर ह्याला काय केलं पाहिजे किंवा ते गाईमध्येच गुण असला पाहिजे का काय म्हणूया आपण याला? गाईची वंशावळ ही दुधाचीच काढावं लागेल, त्याच्यासाठीच आपल्याला मायक्रोचिप कामाला येणार आहे. तर ही जी जर कोणत्या वळूची पैदास आहे, तो वळू कुठल्या आईचा आहे आणि ही जी जर आई कुठल्या बैलाची आहे, हे जर बॅकग्राऊंड निघलं सगळं, तर दुधाची लाईन ही दुधाची लाईनच राहणार. आणि त्यामध्ये जर पैलवान घडवायचं असेल तर एका दिवसात घडत नाही, त्याला लहानापासूनच घडवावं लागतं, त्याला चारावं लागतं खारी खोबरं, तेव्हा तो पैलवानकी करतो. तसं ही जनावराला पण लहानातूनच कसं मोठं करायचं, किती शाबूत सांभाळायचं, का जादा सांभाळल्यानंतर घातपात होतो आहे, ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आम्ही आत्ता शिकलो, कोडेकर सरांना आणि मला आमच्यापेक्षाही आमच्या मामांना खूप अभ्यास आहे. जेव्हा नामदेव पवार होते त्यांच्या संग ते प्रदर्शन केलेले म्हणजे आमचे मामा आहेत, त्यांच्या संग मी बघायला जायचो आणि त्याच्यानंतर आम्ही शिकत ह्या स्टेपला आलो. तर आपण त्याची जी निगा आहे, दूध वाढण्यासाठी काय करावं लागतं, काय चारावं लागतं, किंवा आता वेल्यानंतर एकाच साईडला पाजलं पाहिजे का दुसऱ्या साईडला पाजलं पाहिजे, आज इकडं पाजलं तर उद्या तिकडं पाजलं पाहिजे, आणि त्याचं 2 सडाचं दूध काढल्यानंतर किती होतं आहे, किती वाढतं आहे, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्या प्रियाचं पहिल्याच वेताला म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून त्याची 6 लिटरची लेवल लागली. म्हणजे निमं मी वासराला पाजलं, पृथ्वीला पाजलं, आणि निम्याचं चेक केलं तर एका टायमाला 1.5 लिटर दूध निघायचं. नाही, आता तुम्ही मग सांगितलं की आणि हनुमंतरावनी पण सांगितलं त्याची वंशावळ बघितली पाहिजे. हे 100% 1000% खरं आहे. म्हणजे ओरिजिन कुठं आहे, कोणत्याही गोष्टीचा ओरिजिन कुठं आहे. आज आपण म्हणतो की कडलाचे नामदेवराव पवार त्यांच्या बैलाचे पैदास, किंवा आपण म्हणतो की ते लमानबाईच्या खाणीतला वळू, किंवा तिकोंडी राजा म्हणतो वगैरे. त्याच्यानंतर मग माडगाळची खान किंवा शिदापूर खान आपण म्हणतो वगैरे, ॲग्री शो मध्ये प्रसिद्ध असणारी. पण ह्याचा ओरिजिन कुठं आहे
हे कळणं जितकं महत्त्वाचं आहे, कारण मी याला असं फिलॉसॉफिकली असं लॉजिक लावतो की जसं जगामध्ये बिग बँग थेरी आपली उत्पत्ती कशी झाली, म्हणजे की मानवी जीवन अस्तित्वात कसं आलं, मानवाची निर्मिती कशी झाली, हे शोधण्यासाठी जर जगात जे विद्वान वैज्ञानिक आहेत किंवा अतिशय टॅलेंटेड आपण जे बुद्धी असणारी लोक देशाच्या उच्च पदावरती आहेत, चांगलं काम करतात, हे कशासाठी काम करतात की उत्पत्ती कशी झाली, ओरिजिन काय आहे. तर मग आपल्याला जेवढं जमेल तेवढं की ह्याची वंशावळ काय आहे हे काढणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते माहिती असेल तर मग आपल्याला पण कळतं म्हणजे की ही इथून येत आहे, ही इथून येत आहे वगैरे. म्हणजे आम्हाला एवढं जास्त काही असं माहीत नाही, पण आत्ता इथून पुढे म्हणजे प्रत्येकाने जरूर ज्याला जेवढं माहिती आहे, म्हणजे आज समजा की मला पिस्तूलच्या आजोबापर्यंत माहिती आहे, आजोबाच्या मग ते शिंगमोडका सोन्याच्या त्या बैलाचा वळू तो तिकुंडी राजा, मग शिंगमोडक्या सोन्या तो कोणत्या बैलाचा, किंवा ह्याची पिस्तूलची आई कोणत्या बैलाची किंवा तिची आई माहीत नाही वगैरे. ह्या गोष्टी माहिती करणं, मग मला जर तेवढी माहिती मिळाली तर एक ॲडिशन असं करत करत म्हणजे की एक काळ असा येईल की तिची बसवल्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन जर झाली, एक माहिती झाली त्यात ॲड केली, दुसरी माहिती झाली त्यात ॲड केली, कुणाला विचारायची काय गरज नाही, तुमच्यासमोर डॉक्युमेंट बोलत आहे, तर हे चिप बसवलं तर ह्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील आणि आपल्या भविष्यात जे काही नवीन पिढी येईल त्यांच्यासाठी ही माहिती उपलब्ध राहील. धन्यवाद सर. तर मायक्रोचिप मंडळी का बसवली पाहिजे याचं उत्तम उदाहरण आज शेतकऱ्यांकडून आपल्याला त्याचं महत्त्व जाणतोय आपण. याचमुळं सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचं नाव नोंदणीचा फॉर्म आहे. मायक्रोचिप बसवायला आपण चालू झालेलो आहोत. आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या गोवंशाला बसवा, की जेणेकरून तुम्ही मेहनत करत असलेलं तुमच्या गोवंशाचं मागचे जनरेशन किंवा इथून पुढचे जनरेशन याची नोंद राहण्यासाठी. मालक, आता आम्हाला नुकतंच नामदेवराव पवार यांच्या संदर्भात आपण मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यासोबत राहिलाय किंवा काय माहिती देता त्यांच्याबद्दल? नामदेव पवार हे आमचे घरगुती म्हणजे असं संबंध आणि पाहुणा आहेत. आणि सांगोलच्या मनेराजवळ एक बैल पांढरा आणला होता मोठ्याजवळ. त्या वक्ताला 7 का 8 हजाराला बैल आणला होता ते, आणि त्या बैलाला दिल्लीला नेलतं आणि इथून पंढरपूरपर्यंत नेलतं. तिथून रेल्वेत भरून राजीव गांधी असं ती पुरस्कार मिळाला होता नामदेव पवारला. त्या वक्ताला आमचं वय असं 10 वर्षे. विठ्ठल पवार आणि मी एका तालमीत असल्यामुळे आम्ही दोघं करतो त्यांच्यासमोर. त्या वक्ताला राजीव गांधी असं ती पुरस्कार बैलाला मिळाला. ती देवणी मोठी बैल ही त्यातनं सगळ्यातनं बैल मोठा तेवढा पांढरा द्यायला खिलार चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन झालेला मोठा बैल, त्याला त्या वक्ताला राजीव गांधी असं ती पुरस्कार मिळाला दिल्ली शहरामध्ये. दिल्ली शहरामध्ये. मग त्याचा आपल्याला काही फोटो वगैरे काय पाहिलं आहे त्यांच्याकडे? आहेत फोटो त्यांचे. फोटो आहे. त्यांच्या घरी नक्की आपण नक्की. नेक्स्ट विजिट अशी करू, त्यांच्या घरी जायची व्यवस्था करू आपण बालाजीच्या घरी, आणि सगळी माहिती आपण घेऊया. आणि त्यांच्यापासूनच सुरुवात झाली आणि आज कडलास गाव, जवळा गाव असेल हां, ते नामदेव पवारांच्या पिढीतूनच निर्माण झालं आणि परत सगळ्याला आवड निर्माण झाली. आणि मामाच्या नंतर आम्ही पण थोडी गोडी लागल्यानंतर वाढत गेलो, म्हणजे गोवंश वाढवत गेलो. आणि कडलास गावामध्ये आज नाही म्हटलं तरी 20 ते 25 जनावरांचं एक टीम आहे. ते महाराष्ट्रामध्ये प्रदर्शनमध्ये सध्या वायरलेस सिस्टममध्ये आहे. आणि ते खूप अभिमानाची गोष्ट आहे की अजून 10-20 कसे वाढतील आणि महाराष्ट्रामध्ये गोवंश कसा वाढेल त्याच्याकडं जादा लक्ष दिलं जाईल. धन्यवाद मालक. तर मंडळी, अशा प्रकारे आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण एक सुंदर माहिती पाहिली. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व संस्थेच्या माध्यमातून आपण मायक्रोचिप बसवतोय. त्याचा फॉर्म खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की तो भरा. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.